नमस्कार. कल्पनाच किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज मी तुमच्याबरोबर गोडी बटाटी हे अजून एक पाठ्यप्रभू आवडती रेसिपी शेअर करणार आहे. तर आपण इथे साहित्य पाहूया. इथे मी नवलकोल घेतले, कांदा, बटाटा, मग हिंग, मीठ, आलं, लसूण, हळद, मिरचीची बुकी, लाल तिखट त्याला म्हणतो तुम्ही, नंतर पाठ्यप्रभू सांबार मसाला, तेल आणि पाणी. इथे भाजी कापताना आपण त्या फोडी मोठ्या मोठ्या ठेवायच्या. तर सगळ्या आपण ते सोलून धुवून घेऊया. आता आमच्या लग्नामध्ये ही गोडी बटाटी केली जाते. भाज्या आपण घरी असताना घरी फक्त कांदा बटाटा वापरतो आपण, दुसरी भाजी नाही घालत त्याच्यात. पण मी घरी त्याच्यामध्ये कधीतरी नवलकोल घालते, आता घातले नवलकोल, कधी दुधी घालते, सुरण घालते, बीटरूट पण छान होते एकदम, आणि कॉलीफ्लॉवर, अशा वेगवेगळ्या भाज्या घालून ते गोड्याची टेस्ट, गोडी बटाट्याची टेस्ट कम्प्लिटली बदलून जाते भाज्यांमुळे. इथे फोडी बघता तुम्ही, बटाट्याच्या कांद्याच्या सगळ्या मोठ्या मोठ्या फोडी घेतल्यात. तर ते मस्ट आहे. हां, बारीक बारीक घ्यायचं नाही भाजीसारखं, ते फोडी मोठ्याच पाहिजेत. तर आता आपण इथे तेल मी तापत ठेवले. तर तीन तीन मोठे चमचे घेतले तेलाचे, आणि त्याच्यामध्ये हिंगाची फोडणी घालली. हिंगाची फोडणी घातल्यावर हा कांदा आहे ना, तो कांदा चांगला परतून घेऊया आपण. फोडी कांद्याची पण बारीक फोडी करू नका, ते वेगळंच होईल तुमची गोडी बटाटी. गोडी बटाटी करायची असेल तर असंच कापायचं भाज्या. हां, ते कांदा मोठ्या मोठ्या फोडी केलेत, तर चांगला तो कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत किंवा एकदम ट्रान्सपरंट होईपर्यंत तो परतवायचा. ठीक आहे, तर पाहू शकाल इकडे माझा कांदा चांगला शिजलेला दिसतोय. ह्याच्याने तुमचं गोडी बटाटी कशी होईल त्याच्यावर अवलंबून आहे. आता इकडे मोठे मोठ्या त्या फोडी बटाट्याच्या आणखीन नवलकोलच्या घातल्यात, आणि आता आपले सगळे सुके मसाले घालूया. हे लग्नामध्ये आमच्या गोडी बटाटी हे मस्ट आहे. आणि कारण बाकीचं एवढं सगळं ताट भरलेलं असते, तर हे नॉन व्हेजिटेरियन असते आणि मी पाठळगोबा नॉन व्हेजिटेरियन खाणार आहे. तर ही गोडी बटाटी आहे ना, इट इज आपल्याला नॉनव्हेजचे हे करून देत नाही, म्हणजे कमी भासून नाही देत, म्हणून ही गोडी बटाटी होतात. म्हणजे आम्ही मटण पण असंच करतो. ठीक आहे. आणि आमचा पाठळगोबा सांबार मसाला आणि आलं लसूण घातल्याने तुमची ती वेगळीच टेस्ट होते. आता इथे मी पाणी घालून हे आता शिजत ठेवणार आहे. त्याला नेहमीपेक्षा जरा जास्त वेळ लागेल, कारण तुम्ही पाहू शकतात माझ्या बटाट्याच्या फोडी पण मोठ्या आहेत आणि नवलकोलच्या पण फोडी मोठ्या आहेत, म्हणून आपण हे जरा जास्त वेळ गॅसवर ठेवूया शिजवत. ठीक आहे. तर बघूया, तर एक 10 मिनटं झाल्यात. बटाटे अजून व्हायला पाहिजेत, पण तरी चेक करूया आपण झालेत का. वाव, काय सुंदर अरोमा सुटल्या किचनमध्ये गोडी बटाटीचा. वाहा, हे व्हेजिटेरियन नसले तरी खूप टेस्टी होते आणि खूप लोकांना ही रेसिपी आवडते आमची. आणि मला खूप जण विचारतात की बाबा गोडी बटाटी कशी करतात, आम्हाला गोडी बटाटी पाहिजेत. तर आज तुमच्यावर ही गोडी बटाटी शेअर करते मी. आता ह्याच्यामध्ये अजून थोडं शिजायचा कांदा, आणखीन तो हे नवलकोट, ह्याच्यामध्ये मी साजूक तूप घालते. हे सिक्रेट आहे. हा, हे घातल्यावर अजून त्याची टेस्ट बदलणार. तर साजूक तूप घातलंय गोडी बटाटीमध्ये, आणि आता ती शिजेपर्यंत अजून थोडा वेळ ठेवली आहे. पाहू शकतात बटाटी वगैरे चांगली दिसतं, शिजलेली एकदम यम्मी दिसते. आणि तुम्हाला हे नक्की आवडेल, तुम्ही करून पहा ही गोडी बटाटी आमची. हां, आजची रेसिपी आवडली असेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईबचं बटन प्रेस करायला विसरू नका. आणि हो, माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.